गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हॅलो रसोईयन्स, तर आज आपण बनवत आहे उकडीचे मोदक. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 4 वाटी खोबरं आणि 2 वाटी गूळ. गूळ मेल्ट होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे. हे बघा, असा रंग आल्यावरती त्यात टाकायचं आहे 1 चमचा वेलची पावडर. आता उकड घेण्यासाठी मी इथे घेतले आहे 4 कप पाणी आणि त्यात टाकलं आहे चवीनुसार मीठ, 1 चमचा घी. त्याला छानपैकी बॉईल होऊ द्या. त्यात मी टाकले 4 कप पीठ. छान मिक्स करून त्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आपल्याला 15 ते 20 मिनटासाठी आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. असेच आपले 15 मिनटं झाले आहेत. त्यानंतर आपल्याला ही उकड एका ताटामध्ये घ्यायची आहे. थोडीफार पसरट अशी मोठी ताटच घ्यायची. त्यात आपल्याला छान पीठ मळता येतं. थोडं गरम असल्यामुळे आधी मी हे ग्लासला घी लावून छानपैकी त्याला मळून घेतलं आहे. मग अलगद थोडं पाणी लावून पिठाला एकदम मऊ केलं आहे. हे लोणीसारखं मऊ व्हायला पाहिजे. त्यात थोडंसं घी तुम्ही ॲड करू शकता. हे बघा, आपल्याला असंच कळतं की हे साईडचे चिरे न फाटता अगर पीठ छानपैकी स्प्रेड होत आहे तर आपलं पीठ रेडी आहे. ओल्या कपड्याने झाकून ठेवा म्हणजे पीठ मऊच राहतं. मग असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे. मी या पुरी मेकरच्या हेल्पने असे गोले केले आहेत. त्याला थोडं प्लास्टिक लावलं की नीटच छानपैकी असे गोळे बनतात. आणि साईड बघा, जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही ठेवायचे आहे, तर मोदक खायला मजा नाही येत. पातळ जास्त केल्याने तुमचे मोदक फाटूही शकतात आणि जाडं जास्त केलं तर चवीला छान नाही लागत, तोंडाला पीठ लागतं. अशाप्रमाणे तुम्हाला साईडचे पाकळ्या काढायच्या आहेत, चिमटे काढून घ्यायचे आहेत छानपैकी. आणि मध्ये आपल्याला पुरण ठेवायचं आहे. छान भरून पुरण टाका, तर खायला खूप छान वाटतात. आणि असं सगळं एकत्र बंद करून वरच्या बाजूला आपल्याला हळूहळू अलगद हाताने त्याचं तोंड बंद करायचं आहे. आपण घीने किंवा पिठाने, सुक्या पिठाने असं करू शकतात. वरचं वाचलेलं एक्स्ट्रा जे जाडं पीठ असतं ते काढून टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, असं बनतं आपलं मोदक. आणि हे माझे आज ऑर्डरचे मोदक होते. तर स्टीमसाठी आपल्याला घ्यायचं आहे एक स्टीमर. आपण इडलीचं स्टीमरही यूज करू शकतो. खालती टाकायचं आहे केळ्याचा पत्ता, त्याने खालती चिपकत नाही, त्यामुळे मी टाकलेलं आहे. वरती लावायचे थोडेफार केसर, ते पण सुंदर दिसायला. आणि हे बघा, रेडी आहे आपले मोदक. चला, माझी पार्सल पण रेडी आहे जायला आता. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.